राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि राजकीय वर्तुळामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झाली आहे। जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत नाशिकमधले जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे। दोघं बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झालेली आहे। दोघांनी एक एक पाऊल दोघांच्या बाजूने एक एक पाऊल पुढे टाकलंय एकत्र येण्याची। काय वाटते, काय पहिली प्रतिक्रिया? आमचं सर्वांचं प्रामाणिक मत आहे की उद्धव साहेबांनी राज साहेबांनी एकत्र यावा, हे मराठी माणसासाठी एकत्र आले पाहिजे। आणि आता बस झालं, आता खूप झाले लोक, आता बस फक्त मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे दोनच पक्ष लढू शकत आहे। आणि आता खरी गरज आहे की हे दोघांनी एकत्र झाले पाहिजेत, हे गद्दारांना गाडलं पाहिजे आणि जे BJP यांना पण हद्दपार केलं पाहिजे, ही अशी आमची नम्र विनंती। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक खरं तर इच्छा वारंवार व्यक्त करत होते की राज आणि उद्धव ठाकरे दोघं बंधूंनी एकत्र यावं। आता तशी चर्चा सुरू झालेली आहे। काय वाटतं आता तरी एकत्र येतील? आता चर्चा जरी सुरू झालेली आहे तरी आता उद्धव साहेब असतील, राज साहेब असतील, दोघांनी पण मराठी माणसासाठी एकत्र यावे। आणि ही भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्रातून उद्योग पळवलेले जात्या, या जशी जी शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडून वेगळी कोणाला तरी दिली, तर याच्यासाठी या दोघा भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाला मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजेत। मराठी माणूस टिकला तर मुंबई टिकणार आहे। त्यासाठी उद्धव साहेब आणि राज साहेबांनी एकत्र आले तर हा मराठी माणसाला आनंद होईल आणि शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होईल। त्याच्यासाठी दोघा भावांनी एकत्र आले पाहिजेत। एकाकडे संघटन कौशल्य आहे उद्धव साहेबांकडं, राज साहेबांकडं वक्तृत्व आहे। तर ही दोघांची सांगड जर बांधली तर 100% महाराष्ट्रातील जनतेला हा खूप मोठा आनंद उत्सव साजरा करता येईल जर दोघं भाऊ एकत्र आले तर। सध्या दोघंही बंधू वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये युतीसोबत आहेत। अशा परिस्थितीमध्ये दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। आता एकूणच काय वाटतंय, राजकीय भविष्य कशा पद्धतीने असू शकतं? खरं तर महाराष्ट्रकरता ही आनंदाची बातमी आहे। या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वारसा आहे, एक विचार आहे। या महाराष्ट्रात किती शहा आले आणि गेले हे महाराष्ट्रात इतिहासात नोंद आहे। आज राजसाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र आले। महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एकत्र येऊ असं उद्धव साहेबांनी सांगितलं। ह्यापूर्वी झालेल्या घटना आजही भारतीय जनता पार्टी मुंबई महाराष्ट्रापासून कशी वेगळी करायची या खेळामध्ये आहे। जे डिवायडेशन चालू आहे मराठी मतांचं, ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ नये याकरता आज ठाकरे बंधूंनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे। हा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे आणि ते व्हायलाच पाहिजे। आपण बघितलं तर मागच्या काही काळामध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप देखील झाले दोन्ही बाजूनी, दोन्ही बंधूंकडून। आज पुन्हा ही सगळी एकत्र येण्याची चर्चा आहे। एक कडवट शिवसैनिक म्हणून काय वाटतं आता? आमच्या शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आता तयार झालेलं आहे। आणि आम्हाला आशा आहे की उद्धव साहेब आणि राज ठाकरे एकत्र येऊन एक नवीन महाराष्ट्र घडवतील, एवढा मी एक आपलं हे करतो होता मनाने वाटतं बा असं कधी घडावा। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे। दोघांनी एकमेकांकडून एक एक पाऊल पुढे घेतलेलं आहे, पण उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवलेल्या आहेत एकत्र येण्यासंदर्भात। काय वाटतं? नाही, ते येतील एकत्र असं वाटतं आम्हाला, पण जे उद्धव साहेब हे जे आदेश देतील ते शिवसैनिक सगळे पाळतील व मनसे सैनिकांना सोबत काम बरोबर घेऊनच काम करतील। कारण ते वेगळे नाही आहे, ते आमच्यातलेच आहे। काही काळानंतर ते परत येत आहे आमच्याबरोबर। साहेब जे सांगतील तेच सर्व करतील, कारण हा पक्ष आदेशावर चालतो आहे। उद्धव साहेब जे आदेश देतील तेच आम्ही करणार सर। आपण पाहतोय या सगळ्या जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आहेत। दोघं बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं अशा पद्धतीच्या इच्छा जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात होती आणि आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।